मनसेचे नेते राज ठाकरे यांना आज दिवसभरात अनेक नेते भेटी घेत आहेत आणि काल योगेश कदम यांनी सुद्धा एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं, ज्या वक्तव्यामध्ये मनसेमुळे आमचे 10 आमदार पडले अशी त्यांनी भावना व्यक्त केली होती। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे प्रवक्ते आहेत प्रकाश महाजन। काका, योगेश कदमांचं वक्तव्य आहे की मनसेमुळे त्यांचे 10 आमदार पडले, काय भूमिका आहे तुमची? मला वाटतं योगेश कदम यांचा अभ्यास कमी आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक स्वतंत्र पक्ष म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीत उतरली होती, त्याच्यामुळं आमच्यामुळं कोणाचे उमेदवार पडले हे तर्क त्यांनी कुठून लावला हे मला समजण्याच्या पलीकडे आहे। त्यांनी जर त्यांच्या नेत्यांना विचारलं असतं तर कदाचित त्यांनी हे सांगितलं असतं की असं काही बोलू नका, पण आता एखाद्याला कॅबिनेट मिनिस्टर व्हायचं होतं पण तो राज्यमंत्री झाला, थोडं वैफल्य येऊ शकतं। वैफल्यातून आलं हे वक्तव्य आहे? हो, असं वक्तव्य केलं म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांच्या नेत्याच्या गुडबुकमध्ये ते जातील। आम्ही काही महायुतीचे घटक नव्हतोच ना, त्याच्यामुळं आमच्यामुळं पडले का? आता मी असं कधी म्हटलं का की महायुतीमध्ये आणि विशेषतः शिवसेना एकनाथ शिंदे गटाने आमचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांना सपोर्ट दिला, पण काम मनापासून केलं नाही, त्याच्यामुळे बाळा नांदगावकर पडले, मी असा आरोप केला का? नरेश म्हस्केसाठी लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी सभा घेतली, एकनाथ शिंदेनं मग आमच्या अविनाश जाधवला का नाही सपोर्ट केला? श्रीकांत शिंदेसाठी राज ठाकरेंनी सभा घेतली, मग श्रीकांत शिंदेने राजू पाटलाच्या विरुद्ध का काम केलं? आम्ही संभाजीनगरमध्ये भुमरेंचा प्रचार केला, आम्ही असं कधी म्हटलोत का? त्यावेळेस आम्ही लोकसभेच्या वेळेस आम्ही बिनशर्त पाठिंबा दिलता, विधानसभेला आम्ही स्वतंत्र लढलो होतो। किमान एवढं त्यांच्या लक्षात आलं की राज ठाकरेला सोबत नाही घेतलं तर आपलं काय नुकसान होऊ शकतं, एवढं जरी त्यांच्या लक्षात आलं तर खूप आहे। राज ठाकरेला सोबत घेतलं नाही तर नुकसान होऊ शकतं, याचा अर्थ योगेश कदम बोलतायत ते खरं आहे, त्यांचे 10 आमदार मनसेमुळे पडले असं म्हणता येत नसतं। त्यांचे पडले काय? आम्ही स्वतंत्र लढलोत, आम्ही काही कोणाचे पाडायचे म्हणून लढलो नाहीत। आम्हाला मतं जनतेने दिले पाहिजेत, जनतेची कामं आम्हाला करायची होती म्हणून निवडणूक आम्ही लढवले, प्रत्येक पक्ष निवडणूक लढवतो। त्यांचं दुसरं वक्तव्य असं आहे की 10 आमदार मनसेमुळे पडले आहेत, मात्र मराठी माणसाला न्याय द्यायचा असेल तर राज ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे। आम्ही खूप एकत्र यायला तयार आहोत, तुम्ही ठरवा ना मला सोबत घ्यायचं का नाही ते। तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला मराठी माणूस दिसतो, मग मराठी माणूस राज ठाकरेचा पक्ष मराठी माणूस नाही का? का नाही तुम्ही युतीमध्ये आम्हाला मग घेतलं? कदाचित तुमचे 10 आले असते तर आमचे 15 आले असते, अजून संख्या वाढली असते। म्हणून या म्हणण्याला काही अर्थ नसतो। निवडणूक आहेत, प्रत्येकजण आपापलं स्वतंत्र लढले आहे, त्याच्यामुळं आमच्यामुळं कोणाचे पडलेत हे म्हणून आम्ही कोणाचं पाडायसाठी उभं राहिलो नव्हतं, आम्ही आमची निवडणूक लढवण्यासाठी उभं होतो। त्यांचं दुसरं एक म्हणणं आहे की मनसे सोबत असली पाहिजे असं त्यांचं मत आहे, मात्र एकनाथ शिंदेना जर कोणी बदनाम करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार आहे असंही ते बोलले। ते आम्ही कधीच शिंदे साहेबाला बदनाम कोणी केलं? त्यांना असं कुठल्याही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठल्याही लहान कार्यकर्त्यापासून मोठ्या नेत्यापर्यंत कधी कोणी एकनाथ शिंदेवर टीका केली नाही। एकनाथ शिंदेला बदनाम करण्याचं काही कारणच नाही ना आम्हाला। आता महापालिका निवडणुकांचे पडघम वाजायला लागले, त्यामुळे भेटीगाठींचा दौर सुरू झालेला आहे। आशिष शेलार आणि मोहित कंबोज या दोघांनीही राज ठाकरेंची भेट घेतली आहे। हे पहा, आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची वैयक्तिक मैत्री आहे, ती पक्षविरहित आहे आणि त्या दोघांनी भेटणं हे स्वाभाविक आहे। 2 मित्र ते एकमेकाला भेटले, त्यात काही वावगा असण्याचं कारण नाही आहे ना। पण महापालिका निवडणूक हा त्याला एक अँगल आहे, महापालिका निवडणुका तोंडावर आहेत, मुंबई महापालिका सुद्धा, त्यामुळे राज ठाकरेंची आठवण येत असावी। भेटीला राजकीय चष्म्यातून पाहिलं पाहिजे, आधार आहे म्हणून हा प्रश्न विचारला जातो नाही। आता 2 राजकीय नेते एकमेकाला भेटल्यावर स्वाभाविक राजकारणावर चर्चा होत असेल, पण ते अजून काही आमच्यापर्यंत आली नाही।
उद्धव ठाकरे सध्या सगळ्या आढावा बैठका घेत आहेत, ज्यामध्ये संपूर्ण राज्यातल्या महापालिका निवडणुका सोबळावर लढण्याची त्यांची तयारी दिसते आणि कार्यकर्त्यांची सुद्धा तशी मागणी आहे. हा प्रश्न तुम्ही संजय राऊतला विचारायला पाहिजे होता. तुम्ही मला काय विचारलं मला नाही कळालं. मी काही उद्धव ठाकरेच्या पक्षाचा प्रवक्ता नाही. त्यांच्या पक्षाचा एकंदरीत तुमच्याकडे अभ्यास आहे, त्यांची स्थिती परिस्थिती आणि महाविकास आघाडीसोबत ते असल्यामुळे हे सगळं सोबळावरचं कितपत कसं वाटतंय? कदाचित उद्धव साहेबांचा महाविकास आघाडीत भ्रमनिरस झाला असेल, पुन्हा त्यांना जुन्या घराची आठवण येत असेल, काहीतरी असं असू शकतं. कारण एकदा मुंबई महानगरपालिका जर हातातून गेली तर काय होऊ शकते याची भयानक वास्तवे त्यांच्या लक्षात आले असेल. धनंजय मुंडे प्रकरण सुरू आहे. उत्तम जानकरांनी धनंजय मुंडेंवरती टोकाची टीका केलेली आहे. ते म्हणाले की धनंजय मुंडे ही पुरुष वेश्या आहे आणि त्यांचा राजीनामा सुरुवातीलाच घ्यायला पाहिजे होता. खरं या विषयावर मी काही बोलणार नाही, कारण धनंजय मुंडेंचे माझं नातं आहे. पण उत्तम जानकर जे काही आमदार आहेत, मला वाटतं त्यांचं अशातच थोडं नाव झालेलं आहे. मग आपलं नाव होण्यासाठी माणूस काय बोलू शकतो? म्हणजे एका राज्याच्या कॅबिनेट मिनिस्टरला अशा पद्धतीनं तुम्ही बोलताय. तुम्ही आमदारकीच्या काय, तुम्ही गावच्या पंचाच्या लायकीची सुद्धा नाही आहेत. एक आमदार जनतेतून निवडून आलेला, दुसरा जनतेतून निवडून आलेला प्रतिनिधी राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे, त्याला अशा प्रकारे बोलतो. राजकारणाचा स्तर कुठं चालला आहे? तुमचे मतभेद असू शकतात, तुम्ही ते व्यक्त करण्याची भाषासुद्धा सभ्य पाहिजे. म्हणजे याच्यात तुम्ही कुणाचा अपमान केला आहे? पुरुषाचा तर अपमान केलाच केला आहे. पण जी स्त्री आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी वेश्या व्यवसाय करते, ती काय आनंदाने कुठली स्त्री वेश्या व्यवसाय करत नाही? आपण तिचा सुद्धा अपमान केला आहे. हे भानच नाही आहे ना. राजकारणाचा स्तर कुठं पडला? शरद पवार साहेबांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. भाषेची सभ्यता राहिलीच नाही ना. दुसरा प्रश्न, लाडकी बहीण योजना जी आहे त्यावरती हायकोर्टाने ताशेरे ओढले. त्यांचं म्हणणं आहे की रेवड्या वाटल्यासारखा हा सगळा प्रकार आहे. मी तर सुरुवातीपासून म्हटलं होतं की लाडकी बहीण योजना राबवताना याचं तुम्ही काय व्यवस्थित त्याचं अवलोकन केलं पाहिजे. खरंच कुणाला गरज आहे त्याच बहिणीला ती मदत गेली पाहिजे. किंबहुना त्या बहिणीला तिच्या पायावर सक्षमरित्या कसं उभा करता येईल हे पाहिलं पाहिजे. आज हायकोर्टाने सुद्धा तेच म्हटलेलं आहे. कारण कित्येक ठिकाणी घरात 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, गॅस आहे, TV आहे, महागडे मोबाईल आहेत. अशा ठिकाणी जर तुम्ही पैसे वाटले तर जी खरंच त्या योजनेची लाभधारक व्हायला पाहिजे, जिला खरंच गरज आहे, ती यापासून वंचित राहू शकते ना. त्याच्यामुळे सरकारनं ही योजना राबवताना खूप काळजीपूर्वक राबवली पाहिजे. मला असं वाटतं की त्या खात्याच्या संबंधित मंत्र्या जे आहेत, आदिती तटकरे, त्यांनी सांगितलं की आमची आताची सगळी स्क्रुटनी चालू आहे आणि योग्य व्यक्तीला त्याचा लाभ दिला जाईल, ह्याच्याकडे सरकार पाहतंय. दुसरा एक प्रश्न आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे खासदार आहेत ते फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा सध्या दावा केला जातोय. बाप लिकीला सोडून सगळे या असा उल्लेख जो आहे तो सुनील तटकरेकडून केला होता असा सुद्धा दावा केला जातोय, अशी माहिती समोर आलेली आहे. काय भूमिका आहे तुमची? राष्ट्रवादी पक्ष हा काही कुठल्या तत्वावर, राजकीय विचारधारेवर उभा आहे असं मला वाटत नाही. त्यांची एकच विचारधारा आहे, काही करा, कसेही करा आणि सत्तेत राहा. मला असं त्यांचं सुनील तटकरे काय म्हणणे मी ते काही ऐकलं नाही, पण किंबहुना लेकीनं आणि बापाने मिळून सांगितलं असेल राहिलेल्या उर्वरित लोकांना की आता तुम्ही सत्तेकडे जा, कारण सत्तेशिवाय हे लोक राहू शकत नाहीत. त्याच्यामुळं तत्त्व वगैरे ह्या सगळ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाशी किंवा अजित पवार गटाशी यांचा काही तत्वाशी काही संबंध नाही. हे होते प्रकाश महाजन. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.